नमस्कार शेतकरी मित्र हो, स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्र हो, या वर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीनच्या पेरण्याही झाल्या, पण मागच्या वर्षी सोयाबीन निघाल्यापासून सोयाबीन दरामध्ये वाढ झाली नव्हती। शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे सोयाबीन हे फार मोजकच त्या ठिकाणी आता शिल्लक राहिलेलं आहे। सोबतच एनसीसी नाफेडच्या माध्यमातून सुद्धा सोयाबीनची मोठ्या प्रमाणावरती खरेदी करण्यात आली आहे, तरी देखील सोयाबीनचे भाव हे हमी भावाच्या पुढे या वर्षी त्या ठिकाणी गेले नाहीत। चालू आर्थिक वर्षामध्ये सोयाबीनला 53 रुपयांच्या वरती त्या ठिकाणी प्रति किलोसाठी हमी भाव भेटला असून यासोबतच सोयाबीनचा जो काही ह्या वर्षीचा पेरा आहे तो मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी कमी आहे। शेतकरी मित्र हो, सोबतच आपण जर का पाहिलं तर आंतरराष्ट्रीय बाजारात आणि जे काही सोयाबीन उत्पादक प्रमुख देश आहे या देशांमध्ये इंधनासाठी मोठ्या प्रमाणावर आता सोयाबीन वापरण्यात येणार आहे। त्यामुळे भारतातील सोयाबीनला येत्या काळामध्ये त्या ठिकाणी मागणी वाढणार आहे, त्यामुळे भविष्यात भाव वाढतील हे त्या ठिकाणी नक्की। आणि याच भाववाढी संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अगदी न चुकता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करा। बघा शेतकरी मित्रांनो, तर झालंय असं की अमेरिकेच्या बायोडिझेल धोरणामुळे सोयाबीन तेलाच्या भावात चांगली तेजी त्या ठिकाणी आली आहे। त्यामुळे दरवाढीमध्ये सोने चांदीलाही यंदा सोयाबीननं मागे टाकलेलं आहे। मागील 6 महिन्यात सोयाबीन तेलाचे भाव तब्बल 30% वाढले आहेत, मात्र सोयाबीनचे जे काय बाजारभाव आहे हे 14% त्या ठिकाणी कमी झाले आहेत। बघा शेतकरी मित्रांनो, जे काय सोयाबीन आहे ते कोंबड खाद्य म्हणून त्या ठिकाणी वापरण्यात येतं। आता अमेरिकेनं बायोडिझेल निर्मिती वाढवण्यासाठी धोरणामध्ये काय बदल केले आहेत आणि यानुसार 2019 पर्यंत बायोडिझेल क्रेडिटला मुदतवाढ देण्यात आली आहे। तर अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या 3 देशांमध्ये उत्पादित होणारे जे काय सोयाबीन आहे आणि मका आहे यांना घरगुती समजून त्या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। या धोरणामुळे बायोडिझेलसाठी सोयाबीन तेलाची मागणी वाढणार आहे। अमेरिकेत सोयाबीन तेलाचा वापर 250 दशलक्ष गॅलनने वाढण्याची त्या ठिकाणी शक्यता असल्यानं सोयाबीन तेलाच्या भावात त्या ठिकाणी सुधारणा झालेली आहे। आता जर का आपण पाहिलं तर पाम तेलाचा पुरवठा कमी झाल्यानं त्या ठिकाणी सोयाबीन तेल सूर्यफूल तेलापेक्षा हे त्या ठिकाणी महाग झालेला आहे। सूर्यफूल तेलाचाही जो काय पुरवठा आहे तो त्या ठिकाणी मर्यादित आहे। सोयाबीनची उपलब्धता मात्र मुबलक असल्यामुळं गाळप त्या ठिकाणी वाढत आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव त्या ठिकाणी दबावात आले आहे। अर्जेंटिनातून भारतात सोयाबीन तेल त्या ठिकाणी आयातीचा लोंढा वाढलेला आहे आणि या घडामोडींचा परिणाम देशातील सोयाबीन बाजारभावावर त्या ठिकाणी आता होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता याच पार्श्वभूमीवरती सोयाबीनचं गाळप वाढणार आहे। मका तसंच कॅनॉलचे गाळप देखील त्या ठिकाणी वाढेल आणि मागणी वाढल्यानं तेलाचे भाव त्या ठिकाणी वाढले आहेत। जानेवारी 2025 पासून आतापर्यंत सोयाबीन तेलाच्या भावात तब्बल 30% वाढ दिसून आली आहे। सोयाबीन तेलासाठी सोयाबीन गाळप वाढल्यानंतर सोयाबीनची निर्मिती त्या ठिकाणी वाढत आहे आणि याचा थेट दबाव पेंड्याच्या बाजारभावावर त्या ठिकाणी होत आहे। पेंड्याचे जे काय बाजारभाव आहे ते जानेवारी 2025 पासून हे 14% वाढलेले आहे आणि त्या ठिकाणी जानेवारी 2024 ते 2025 पर्यंत त्या ठिकाणी तब्बल 21% वाढ त्या ठिकाणी पेंड्याच्या बाजारभावामध्ये झालेली आहे। आता सोयाबीनमध्ये जर का आपण पाहिलं तर 82% त्या ठिकाणी पेंड असतं आणि उरलेलं जे काय 18% आहे, 18 ते 20% हे त्या ठिकाणी तेल निघतं। आता सोयाबीनचं उत्पादन वाढल्यानंतर दरावर याचा दबाव त्या ठिकाणी येऊ शकतो आणि सोयाबीन तेलाचे भाव वाढत जरी असले तरी सोयाबीनचे भाव हे मात्र त्या ठिकाणी कमी झाले आहे। त्यामुळे सोयाबीनच्या दरामध्ये त्या ठिकाणी सुधारणा होत नाही तोपर्यंत सोयाबीनच्या दरातही चांगली तेजी त्या ठिकाणी दिसणार नाही, असं अभ्यासकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता सोयाबीन तेलाचे भाव सध्या त्या ठिकाणी 53 सेंट प्रति पाऊंडवरून पुढील हंगामामध्ये 60 सेंट दरम्यान त्या ठिकाणी पोहोचू शकतात आणि त्यामुळं सोयाबीनच्या भावाला अमेरिकेत $9चा आधार त्या ठिकाणी तयार होऊ शकतो। पुढील हंगामामध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी $12च्या दरम्यान पोहोचू शकतात, असा अमेरिकेतील बाजारभाव अभ्यासकांनी त्या ठिकाणी विश्लेषण केलं आहे आणि याचाच सकारात्मक परिणाम त्या ठिकाणी भारतीय सोयाबीन बाजारभावावर त्या ठिकाणी दिसून येणार आहे। परिणामी भारतातील सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी नक्कीच वाढल्याशिवाय राहणार नाही। सोबतच त्या ठिकाणी यावर्षी खरीप हंगामात देखील सोयाबीनचा पेरा हा मागच्या वर्षीपेक्षा कमी असल्यानं त्या ठिकाणी जी काय मधली पोकळी निर्माण झालेली आहे बाजारभावा संदर्भामध्ये ती त्या ठिकाणी भरून होण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि याच संदर्भामध्ये त्या ठिकाणी या हंगामाच्या शेवटी ज्यावेळेस सोयाबीन निघेल तर त्यावेळेस आपल्याला नेमकं उत्पादन किती होतं याच्यावरून हे आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे आणि नक्कीच जर उत्पादन जर कमी झालं तर बाजारभाव हे सोयाबीनला त्या ठिकाणी चांगले राहतील। दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा। तुमच्या शहरामध्ये तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्स। तोपर्यंत शेतकरी